केशरी आणि पिवळे झेंडूची फुलं म्हणजे विजयाचं आणि उत्साहाचं प्रतीक मानलं जातं। दसऱ्याच्या निमित्ताने मार्केट यार्ड परिसरात आज झेंडूचे फुलं खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी पहाटेपासूनच आपल्याला या संपूर्ण परिसरात पाहायला मिळते। सकाळचे 9 वाजले असले तरी सुद्धा हा संपूर्ण परिसर जो आहे तो अजूनही गजबजलेला आहे। अगदी व्यापाऱ्यांपासून ते अगदी लोकल दुकानांपर्यंत आणि त्यासोबतच पुणेकरांची मोठी खरेदी या ठिकाणी आपल्याला फुलांची पाहायला मिळते आहे। दसऱ्याच्या औचित्याने झेंडूच्या फुलांचं तोरण असेल किंवा विविध प्रकारची सजावट साजण्यासाठी झेंडूची जी फुलं असतात ती आकर्षक आणि त्याला अनंत महत्त्व जे आहे ते प्राप्त झालेलं आहे। काय सध्या भाव बाजार चालू आहे आपण जाणून घेणार आहोत। काय सध्या किंमत भावाची काही फटका जो आहे तो या फुलांवर बसतो? पावसाचा खूप फटका बसलेला आहे, त्यामुळे चांगले माल आणि खराब माल याचं प्रमाण प्रचंड आहे। चांगले माल हे साधारण 60 रुपये 70 रुपये ते 100 रुपये आहेत आणि खराब माल मध्ये 10 रुपयापासून 20 रुपये जशी क्वालिटी असेल तसं। खरेदी आहे का? खरेदी कशी होतीये लोकांकडनं, ग्राहकांकडनं? जेव्हा तुम्ही बोलताय तेव्हा काय प्रतिक्रिया ग्राहकांकडनं मिळते? खरेदी चांगली होती, म्हणजे चांगल्या मालाला लोक विचार नाही करत, कारण हा माल टिकतो। विजयादशमी हा भारतभर सण साजरा करतात, त्यामुळे सामान्यातले सामान्य माणूस ओरिजिनल फुलाकडे वळतो आणि तो खरेदी मनापासून करतो। फक्त खराब प्रमाणाचं फुलं कोणीही घेत नाहीयेत आणि चांगल्या फुलाला लोक 100 रुपये द्यायला खुशीने देतात। राज्यातल्या पावसाचा फुलांवर कसा फटका? खूप फटका बसला। आज जर पाऊस नसता तर ह्याच्या 5 ते 6 पट आवक प्रचंड प्रमाणात झाली असती आणि दर निम्म्यापर्यंत राहिले असते, परंतु सगळ्यांचाच त्यात फायदा झाला असता। फक्त आता एक ठराविक शेतकऱ्यांचा एक फायदा झाला की ज्यांची वाचलीत निसर्गाने साथ दिली त्या लोकांचा फायदा। आपण बघू शकतो की राज्यातल्या पावसाने या फुलांवर सुद्धा फटका जो आहे तो त्या फुलांवर बसलेला आपल्याला पाहायला मिळतं। जर पाऊस थोडा कमी झाला असता तर आवक नक्कीच वाढली असते आणि दर जे आहेत ते सामान्यांना परवडणारे असते। पण विजयादशमी आहे त्यामुळे कुठेही नागरिक जे आहेत ते खिशाला बघत नाहीयेत। 100 रुपयापर्यंत या फुलांचा भाव जरी असला तरी मार्केट यार्ड परिसरात आज सकाळपासूनच संपूर्ण गर्दी आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।